राजकीय दिवाळी ही जोरदार रत्नागिरीत सुरू झाली आहे. कुठेतरी टीका करायची असं बाळासाहेब मानेंनी सत्र चालू केलं आहे. आम्ही बाळासाहेब मानेच म्हणतो. जरी ते उदय सामंत म्हणाले आजच्या पत्रकार परिषदेत, मुद्दाम ते थांबून ते बोलले आहेत, पण आम्ही बाळासाहेब माने यांना माजी आमदार म्हणून बाळासाहेब मानेच म्हणू. त्यांच्या पत्रकार परिषदेतला एक मुद्दा होता की खड्ड्यात उदय सामंतना गाडू. बाळासाहेब, तुम्हाला 4 वेळा जनतेने खड्ड्यात गाडलं आहे मतदान रूपी. आम्ही आमचे हे शब्द नाहीत, गाडणं बिडणं किंवा असे चुकीचे शब्द आम्ही कधी म्हणत नाही, पण तुम्ही जे बोलताय त्याला प्रत्युत्तर देणं हे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं काम आहे. सामंतसाहेब आमचं नेतृत्व आहे, शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण शिवसेनेचे काम करतो आहे. वैयक्तिक टीका बाळासाहेब मानेंनी थांबवावी. बिलकुल सामंतसाहेबांवर त्यांनी टीका करू नये. त्यांना फक्त बोलण्यासारखं ते एकच सांगतायत, रस्त्याला खड्डे आणि पाणी योजना झाली. पाणी मला वाटतं शहरात अतिशय चांगल्या प्रकारे सगळ्यांना मिळतं आहे. कुठंतरी आता नगर परिषदची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि आपण टीका करायची, चर्चेत राहायचं. सिंगम लोकांनी म्हटलं पाहिजे. हे स्वतःच म्हणतात मी सिंगम, असं नसतं. लोकांनी ठरवायचं असतं कुठल्या पद्धतीचे तुम्ही सिंगम आहेत ते तरी सांगा. कसं असतं, एक सामाजिक काम करणारा माणूस, हे सिंगम हा शब्द त्या अर्थी वापरला जातो की जो तिथं चांगलं काम करतो, बॉसिंग करतो, असं त्यांचं मत आहे. तर त्यांनी सिंगम हा कोणत्या प्रकारचे त्यांनी दाखवावं, सांगावं जनतेला. आणि खरोखर नेहमी सामंतसाहेबांवर टीका करण्यापेक्षा तुम्ही चांगले विषय घेऊन जनतेपर्यंत जा. सामंतसाहेबांना पालकमंत्री म्हणून येऊन भेटा. विरोधक जरी असलात तरी सामंतसाहेब कधीही कोणाला नाकारत नाहीत. तुम्ही या विरोधक म्हणून सामंतसाहेबांशी चर्चेला बसा, खुलेआम चर्चेला बसा. तुमचे जे मुद्दे आहेत ते त्यांच्याकडे मांडा. विकासाची तुम्हाला जर एवढंच विकासाचं पडलं आहे रत्नागिरी शहराच्या, तर तुम्ही सामंतसाहेबांची येऊन ॲज अ पालकमंत्री म्हणून चर्चा करू शकता. तिथं काय राजकीय कुंठं नसतं. पालकमंत्री हे एक शासनाचं महत्त्वाचं पद आहे जिल्ह्याचं, त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता. इथं आपलं उगीच रोज पत्रकार परिषद घ्यायचा, खड्ड्यावर बोलायचं, पाण्यावर बोलायचं. पाण्याचा तर विषय नाही, खड्डेसुद्धा जे आहेत ते आता पावसाचा, आजही आपल्याकडून पाऊस पडतो आहे, कालही धो पाऊस पडला. उर्वरित कामं होतात. आता विकास होत असताना हा लगेचच विकासाची कामं आपण जादूची काठी फिरवल्यासारखी होत नाहीत. लोकही तो त्रास सहन करत असतात आणि लोकांच्या भावना ह्या सामंतसाहेबांच्या प्रती अतिशय उत्तम आहेत. म्हणूनच जर एवढे वेळा 5 टर्म सामंतसाहेबांना जनता निवडून देते, त्याचा अर्थच हा आहे. त्याच्यामुळे यांनी ते खड्ड्यात गाडणं बिडणं ह्या भाषा आहेत, ह्या त्यांना लखलावं. त्यांनी असं बोलू नये. म्हणजे विरोधक असावा, पण तो त्यांनी सन्मानाने बोललं पाहिजे. विरोधक हा आपला राहिला पाहिजे. ही लोकशाहीचा एक गाभा आहे हा विरोधक हा. त्यांनी त्यांच्या विरोधातले प्रश्न मांडायचे असतात, पण ते मांडत असताना आपली भाषासुद्धा कशी असावी हे बाळासाहेबांनी थोडं आत्मसात करावं आणि सुधारावं. बंदरकर साहेबांनी जे सांगितलं आहे, आव्हान दिलं आहे, ते खरोखर आहे की असं जर ते करत राहिले तर आम्हीसुद्धा पत्रकार परिषद घेणार आणि तुमच्यावर बोलणार. एकमेकांचा आपण उणीधुणी काढण्यापेक्षा सामंतसाहेबांबरोबर या, बसा, चर्चा करा. मला वाटतं पंडित सर तुम्ही म्हणालात तसंच की सामंतसाहेबांबरोबर बोलताना तुम्ही ज्या गावात राहता तिथलीसुद्धा ग्रामपंचायतचे वॉर्डची परिस्थिती तुम्ही आत्मसात करा. बघा काय आहे, आपण कोणावर बोलतो आहे. हां, प्रसिद्धीसाठी बोलत असाल तर बोलत राहा, पण कृपा करून गैर कुठलाही शब्द तुम्ही वापरू नका. आम्हीही तुम्हाला वापरत नाही. आपल्याला लोकशाही टिकवायची आहे. विरोधक आणि सत्ताधारी हे संबंध अतिशय चांगले असावेत. तात्विक तुम्ही बोला, तात्विक सांगा, समज म्हणजे तुमचे मुद्दे असतील ते मांडा लोकांच्या विषयावर. पण एकच सामंतसाहेब, मी परवाही म्हटलं की स्वप्नातच त्यांना दिसतात. आता तर मला वाटते प्रत्येक घासाला, पोटात जाणाऱ्या प्रत्येक घासालाच मला वाटतं यांना सामंतच करून घालतात की कळत नाही. त्याच्यामुळे त्यांनी सुधारावं आणि भविष्याच्या रत्नागिरी शहराच्या बाबतीत त्यांच्या काय सूचना असतील ते पालकमंत्री म्हणून त्यांनी सामंतसाहेबांसमोर बसावं. आणि राहिला प्रश्न दिवाळीत सामंतसाहेब इथंच होते आणि ते राज्याचे नेते आहेत. त्यांनी काय बाळासाहेबांना विचारून यायचं का रत्नागिरीत मी कधी येऊ, कधी राहू? असं होत नाही ना. म्हणजे तुम्ही तुमच्या मनाला येईल ते बोलायचं. तर कृपा करून हे थांबवा. एवढंच आमचं आजच्या पत्रकार परिषदेमधून त्यांना सांगणं आहे. या, बसा, चर्चा करा साहेबांची. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.